बिक जाए जो दुनिया में, एक एक अल्फाज को तराजू में तोल के सुनना साथी। बिक जाए जो दुनिया में वो जरदार नहीं, जरदार माने पैसे वाला। शाहों के ऐसे कभी मयार नहीं। बिक जाए जो दुनिया में जरदार नहीं, शाहों के ऐसे मयार नहीं। जो बेच के जीते हैं अपना ज़मीर, वो लोग कभी खुददार नहीं होते। खुददार नहीं, कभी खुददार नहीं। माँ के आंचल से कभी प्यार, माँ के आंचल में कभी प्यार से आके देखो। देश के मिट्टी को कभी आंखों से लगा कर देखो। कि माँ के आंचल को कभी प्यार से आकर तो देखो, देश के मिट्टी को आंखों से लगाकर तो देखो। अरे भीम की कुर्बानी को आसान समझने वालों, तुम अपने बच्चों की बलि चढ़ाकर तो देखो। तुम अपने बच्चों की बलि चढ़ा कहीं तो देखो। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी। अरे माझ्या भावांनो, माझ्या समाज बांधवांनो, अरे लढला जीवन भर, अरे तुमच्याच साठी। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। शपथ बाबासाहेबाची, जे सच्चे भीमसैनिक आहे त्यांच्या डोळ्यातून आसू निघेल माझ्या बांधवांनो। अरे लढला जीवन भर तुमच्याच साठी, त्या मर्दानी मर्दाचं काय। अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या, अरे भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। स्वतःच्या साठी जगणाऱ्या भीमाच्या कर्जाचं काय। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना माझ्या बाबासाहेबांचा जय भीम घेण्याची लाज वाटते त्या हरामखोरांनी ऐकावं। अरे अवलोकन उद्याच्या पिढीत होईल, अरे बैमानांची गिनतीच किड्यात होईल। अरे ज्यांनी ज्यांनी सोडले बाबासाहेबांचा जय भीम घेणे, त्या साऱ्याची गिनती हिजड्यात होईल। अब नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को माफ, चुकीला माफी। हीरा बेटे जो गद्दार हुआ वो अपना नहीं, जो गद्दार है वो अपना नहीं, क्योंकि माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को। गायकवाड़ साहब, अरे माफ नहीं होगा मेरे बाबा साहब को छोड़ के जाने वालों को। ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम करने उनकी सारी चालों को। इस केर जरा गांव के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को। भीमाच्या कर्जाचं काय।
दर्जाची झाली सलगी, उच्च दर्जाची झाली सलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी, ब्राह्मणाची आली मुलगी. आणि काल होता तू कंगाल आता, काल होता तू कंगाल आता, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी, पिट्टो श्रीमंतीची ढोलकी. अरे बाबासाहेब बोलून गेले, अरे जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची. बाबासाहेबांनी म्हटलं होतं संघटन बडा करो, संघटना बडी करो. संघटना काढायला बाबासाहेबांनी सांगितली नव्हती माझ्या बांधवांनो, पण आज उठ सूट कोणी संघटना काढतो. त्याच्या मागे 4 लोक नाही, पण त्यांनी संघटना काढली. परंतु जर का हा समाज एकीने वागला असता, जर का हा समाज एकीने वागला असता, तर जातीयवाद्यांच्या छातीवर नाचला असता. अरे 17 पार्ट्या आणि 18 झेंडे जर का झाले नसते, तर केव्हाचा दिल्लीच्या गादीवर जाऊन बसला असता. आणि हल्ली समाजात लई बेकार भेडा. आमच्या समाजातला एखादा शिकून सोडून मोठ्या नोकरीवर गेला का त्याला आमच्या समाजाची पोरगी ब्राह्मणाची, ब्राह्मणाची असं. थोडासा का नोकरीवर गेला तर त्याला समाजाची गरीब पोरगी चालत ब्राह्मणाची. लेकिन सुनिएगा, शेर सुनिएगा दादा, भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका, भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका. त्याचं फुल बी घेऊ नका, त्याला फुल बी देऊ नका. अरे बाबासाहेबांच्या चळवळीला बैमान झालेल्या घराण्यात मनोज राजा, अरे तिथली मुलगी बी मागू नका, तिथं मुलगी बी देऊ नका. माऊल्यांनो, अरे ब्राह्मण कन्या, अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, आणि मग अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. पोरानं ब्राह्मण कन्या आणली, पण समाजाच्या शोभाचं काय, ते कुठं जाईल. अरे ब्राह्मण कन्या घरात आणली, समाजाच्या शोभाचं काय. अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, भीमाच्या कर्जाचं काय. 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 अरे बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, मानापानासाठी रुसणारे भेटले. बेकीचे ढोल ताशे पिटणारे भेटले, अरे मानापानासाठी रुसणारे भेटले. मनोज राजा बाबासाहेबांच्या चळवळीला अरे जेही भेटले हरामखोर सारे लुटणारे भेटले. कधी मोर्चात दिसला नाही, कधी मोर्चात दिसला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही, बुद्ध विहारी गेला नाही. आणि जयंतीतही घुसला नाही, जयंतीतही घुसला नाही, कधी विहारी बसला 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 नाही. अरे वंचित केले मजला माझ्याच गावापासून, मज तोडण्यात आले माझ्याच भावापासून. मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे, मनोज राजा जाहीर व्हावी घरबुडव्यांची नावे. अरे सुरुवात भलेही व्हावी माझ्याच नावापासून. कधी विहारी बसला नाही, कधी विहारी बसला नाही, कधी विहारी
अरे मनोज राजा बापानं तुझ्या, मनोज राजा बापानं तुझ्या, मनोज राजा बापानं तुझ्या, मनोज राजा बापानं तुझ्या, मनोज राजा बापानं तुझ्या दिलेला दर्जाचं काय? मनोज राजा बापानं तुझ्या दिलेल्या दर्जाचं काय? अबे बाबा साहब ने कहा था हुक्मरान बनो, हुक्मरान बनो, ताकत हासिल करो, एजुकेटेड समाज बनो। लेकिन हमारा समाज एजुकेटेड बन गया, वेल एजुकेटेड बन गया, लेकिन कि चुनाव की तू शानो शौकत में बिक गया, चुनाव की तू शानो शौकत में बिक गया, 2-4 दिन की खुशनुमा दावत में बिक गया। अबे लानत है तुझ पे आज सारे समाज को, अबे आदमी होकर मुर्गी के कीमत में बिक गया। अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर, ए मेरे बाबा के बच्चे, अरे खुर्ची के लिए तू जालिम से सौदागरी ना कर, और कातिल को आंदोलन से तू यूं ही बरी ना कर। अबे औलादे कोई है बिबने खुद की तेरे लिए, तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी मत कर। टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता। ये मैंने 4 लाइन लिखने की कोशिश की है भाई, कि टूटकर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता, जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता, और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में विकास, यकीनन वो एक बाप की औलाद हो नहीं सकता। या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोज राजा गोसावी लिहितात, अरे मनोज राजा बापानं तुझ्या, अरे दिलेलं दर्जाचं काय? अरे बाबासाहेबांची गद्दारी करून स्वतःसाठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा, अरे स्वतःच्यासाठी, अरे स्वतःच्यासाठी, अरे स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय? स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं काय?